भारती जय भारती जय भारती। ये धरती ओ जगह ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम। जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, ओ भारत देश का मेरा, ओ भारत देश का मेरा। जहाँ गंगा यमुना कृष्ण और कावेरी बहती जाए, जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए, ये अमृत पिलवाए। कहीं ये जल फल फूल उगाए, केसर कहीं भी केरा, ओ भारत देश का मेरा, ओ भारत देश का मेरा। अलबेलोंगी इस धरती के त्योहार भी है अलबेले। कहीं दिवाली की जगमग है होली के कहीं मेले। कहीं दिवाली की जगमग है होली के कहीं मेले, होली के कहीं मेले। जगह राग रंग और हंसी खुशी का चारों ओर है घेरा, ओ भारत देश का मेरा, ओ भारत देश का मेरा। जगह डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश का मेरा, ओ भारत देश का मेरा। जहाँ आसमान से बातें करते मंदिर और शिवालय, किसी नगर में किसी द्वार पर कोई न ढाला डाले, कोई न ढाला डाले। और प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, ओ भारत देश का मेरा, ओ भारत देश का मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता ढेरा, ओ भारत देश का मेरा, ओ भारत देश का मेरा। जय भारती जय भारती जय भारती जय भारती।
संपूर्ण सिंह कालरा। इनका जन्म हुआ था पंजाब प्रांत में, जो आज पाकिस्तान का हिस्सा है। उपजीविका के लिए मोटर मैकेनिक का काम करते थे संपूर्ण सिंह। उनकी कलम में जादू था, पर उनके घर वालों को यह बात पसंद न थी। इसलिए लिखने के लिए संपूर्ण सिंह ने नाम लिया गुलजार। 1963 की फिल्म बंदिनी से उन्होंने बॉलीवुड में प्रवेश किया। आइए फिर एक बार गुलजार के शब्दों का जादू का अनुभव करते हैं। ए मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे। ए मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द सहे। महफूज रहे तेरी आन सदा, चाहे मेरी जान रहे ना रहे। गुलजार के बोल, शंकर एहसान लॉय का संगीत। फिल्म राजी। मेलोडिका पे आपके लिए प्रस्तुत कर रहे हैं लीडिंग एयरक्राफ्ट्समैन योगेश। राजी फिल्म का यह गीत, ऐ वतन मेरे वतन।
1963 के गणतंत्र दिवस समारोह में जहां तत्कालीन राष्ट्रपति राधाकृष्णन और पंतप्रधान नेहरू जी मौजूद थे, वहां भारत रत्न लता मंगेशकर जी ने कवि प्रदीप द्वारा रचित और सी रामचंद्र द्वारा संगीत निर्देशक वह गीत प्रस्तुत किया था। गीत के बोल थे, ए मेरे वतन के लोगों। 1962 के युद्ध में शहीद सैनिकों की यादें भारतीयों के दिलों में ताजा थी, वे मिटी न थी। कहते हैं इन्हीं यादों के कारण गीत सुनते ही नेहरू जी की आंखें नम हो गई। आइए सुनते हैं भारत के सर्वश्रेष्ठ देशभक्ति गीत में शुमार किए जाने वाला यह गीत अल्टो सैक्सोफोन पर प्रस्तुत कर रहे हैं साजन जोस मैथ्यू। ए मेरे वतन के लोगों।
1870 के दशक में बंकिम चंद्र चटर्जी ने यह काव्य लिखा। 1880 के दशक में उन्होंने उसे अपने उपन्यास आनंद मठ में सम्मिलित किया और बंकिम चंद्र जी के इस गीत को 1890 के दशक में गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर ने गाया। भारत देश की अपूर्वता, महानता और संपन्नता को नमन करने वाले इस काव्य की एक पंक्ति में बंकिम चंद्र कहते हैं, सप्तकोटि कंठ, जो उस वक्त की भारत देश की आबादी दर्शाता है। आज 2020 में 125 करोड़ से ऊपर की आबादी को ये उपयुक्त हो ना हो, पर देशभक्ति का वो जज्बा तो वही है ना। आइए सुनते हैं ब्रास बैंड की प्रस्तुति, कंडक्टेड बाय वारंट ऑफिसर बीके दास, वंदे मातरम। जैसे फूल अधूरा है खुशबू के बिना, दिया अधूरा है बाती के बिना, वैसे ही हर कार्यक्रम अधूरा है आभार प्रदर्शन के बिना।
हम आभारी है कोरोना के खिलाफ जंग लड़ने वाले उन सब कोविड-19 योद्धाओं के, जिनकी उपस्थिति ने इस कार्यक्रम में 4 चांद लगा दिए। We thank Doordarshan from the bottom of our hearts for providing excellent coverage to this program. Our sincere thanks are due to Archaeological Survey of India for providing their heritage space of national importance for conducting this program. We extend our gratitude towards Honorable Divisional Commissioner Nagpur and his team for extending every support to make this program a big success. होठों पे हंसी के फूल खिलाए रखना, यादों को हमारी दिल में बसाए रखना, चाहे आपसे मुलाकात हो ना हो, हमारी यादें हमेशा दिल में बसाए रखना। हम आभारी हैं उन सबके जिनका जिक्र जाने अनजाने में छूट गया हो, पर उनके योगदान के बिना यह कार्यक्रम सफल ना हुआ होता। आइए चलते हैं हमारे अगले नंबर की ओर। 1984 में स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा जब अंतरिक्ष में थे, तब तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जी ने उन्हें पूछा, अंतरिक्ष से भारत कैसा नजर आता है? स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा ने बिना कोई हिचकिचाहट तुरंत जवाब दिया, सारे जहां से अच्छा। फिर एक बार ब्रास बैंड की प्रस्तुति। 1904 में मोहम्मद इकबाल द्वारा रचित इस गीत को सुनने के बाद एयर वॉरियर्स के साथ मैं मनीषा महात्मे आपसे विदा लूंगी। जी हां, गीत के बोल है सारे जहां से अच्छा और कंडक्ट कर रहे हैं वारंट ऑफिसर BK दास।
May I request all the dignitaries and special invitees for today evening's program to kindly join us for high tea. आप सब महानुभावों से दरखास्त है कि आप हाई टी के लिए हमारे साथ शामिल हो जाइए. बहुत बहुत धन्यवाद. शब्द सुरांच्या ओंजळीतुनी रंगच आयुष्याचे. शब्द सुरांच्या ओंजळीतुनी रंगच आयुष्याचे. अथांग स्वर कवितेचे अथांग स्वर कवितेचे. रसिक हो नमस्कार. कविवर्य पी सावळाराम यांच्या तरल हळूवार कवितांची आणखीन एक मैफल घेऊन आम्ही आलो आहोत. स्वर कवितेची मैफल. मी संजीवनी भेलांडे, सोबत आहेत प्राध्यापक प्रवीण डवणे नमस्कार आणि मंदार आपटेही. प्रवीणजी, सावळारामांची प्रेमगीतं, निसर्गगीतं तर आपण ऐकलेलीच आहेत. या आधीच्या भागात आपण भरपूर गाणी घेतली तशी. खरंय. भक्तिगीतांकडे आता आपण वळूया. त्यांच्या भक्तिगीतांमध्ये कुठेतरी वारकरी संप्रदायाचा प्रभाव जाणवतो, नाही का? तुमचं निरीक्षण आणि निरीक्षणातून उद्भवलेलं चिंतन या दोन्ही गोष्टींना मी मनापासून दाद देतो. कारण त्यांच्या भक्तिगीतांच्या मध्ये जी विविधता आहे, तितकी विविधता ही आधुनिक गीतकारांच्या मध्ये, कवीमध्ये, कोणाच्याही मध्ये नाही आहे, याचं माझं स्पष्ट म्हणणं आहे. याचं कारण असं की भक्तिगीतं जरी असली ना तरी केवळ ती टाळकुटी नाही आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा कर्माची पूजा आहे. आता आपण जे गाणं सादर करणार आहात त्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलं की मी कधीही मुद्दामून मंदिरात किंवा पंढरीला गेली असेल नसेन, परंतु भुकेल्याला मात्र मी घास दिला. ही जी भुकेल्याला पोट भरणारी ही जी संवेदना आहे ना, त्याच्यातच परमेश्वर आहे. आणि इतकं सुंदर कार्य या भावगीतातून होते, म्हणून ही कविता मोठी आहे आणि म्हणून हे कवी मोठे आहेत. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का, विठ्ठल तो आला. त्यांच्या शब्दांच्या भेटीला तुमचं स्वरब्रह्म आले का? विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. मला भेटण्याला आला मला भेटण्याला. विठ्ठल तो आला देव्हाऱ्यात माझे देव ज्याने केला प्रतिपाळ. देव्हाऱ्यात माझे देव विठ्ठल तो आला आला मला आला आला मला भेटण्याला. वा, मुक्ताबाई आणि जनाबाई या संत कवयित्रींच्या तल्लीनतेने तू गाणं सादर केलंस आणि त्यामुळे लक्षावधी श्रोत्यांच्या मनापासून त्यांनी जी दाद दिली तीच दाद मी तुला देतोय त्यांच्या वतीनं. तुळशी माळेचा गंध त्यांच्या मनाला झालाय आणि मला वाटतं की घराघराचा गाभारा मंदिर करण्याचं सामर्थ्य सावळारामांच्या शब्दात आहे आणि वसंत प्रभू यांच्या संगीतात. आता पुढल्या कवितेकडे आपण वळतो आहोत.
ह्या गीताचे संगीतकार आहेत यशवंत यशवंत देव. देव आणि मंदार हे ही कविता सादर करणार आहे. हा. थोडीशी वेगळ्या ढंगाची, वेगळ्या बाजाची कविता आहे ही संसार या सिनेमातलं गाणं आहे. आणि आईचं महत्व ह्याच्यात सांगितलेलं आहे. कवीकडे कुतूहलाची दृष्टी होणं फार आवश्यक आहे असं वाटतं मला, प्रवीणजी. या कवितेत किंवा या गीतात दोन्ही आपण म्हणू शकतो, आपण इतकं एकरूप झाल्यातल्या दोन्ही गोष्टी. आणि त्याचं अतिशय मोठं वैशिष्ट्य हे की आतापर्यंत आपण दात कशाला देतो किंवा आपण वा कशाला म्हणतो, तर एखाद्या जादूगारांनी रुमालातून जर कबूतर काढलं तसं असं करतात. पण एखाद्या कणसातून हजारो दाण्यांचं एखादं कणीस येतं हे मात्र आपल्याला कधी दिसत नाहीये. वा. या कवितेमध्ये पी सावळारामांनी त्या सगळ्या अथांगतेला, त्या सगळ्या विराटाला, त्या सगळ्या चैतन्याला, त्या सगळ्या असीमतेला दाद दिले. आणि त्यांनी असं म्हटलंय की ही कशी काय, ही संपूर्ण आधांतरी हे सगळं नभांगण झुलतं कसं, आणि आता शेषफण्यावरी धरणी तरंगून कशी राहते, सारी भगवंताची त्याची करणी. मला वाटतं की भगवंताची करणी आता मंदारच्या स्वरांतून पोहोचेल. भगवंताची करणी सारी, भगवंताची करणी सारी, भगवंताची करणी. अधांतरी हे झुले भांगण, अधांतरी हे झुले भांगण, शेषफणावर धरणी सारी, भगवंताची करणी सारी, भगवंताची करणी. लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधून देतो, गरिबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो. पतिता संगे पतित पावन, पतिता संगे पतित पावन, चालतसे अनवाणी सारी, भगवंताची करणी सारी, भगवंताची करणी. अधांतरी हे झुले भांगण, अधांतरी हे झुले भांगण, शेषफणावर धरणी सारी, भगवंताची करणी सारी, भगवंताची करणी सारी, भगवंताची करणी. अथांग स्वर कवितेचे. चला परत एकदा लहान होऊया. मुलं आणि बालपणाकडून आपल्याला खूप काही शिकायचंय. आठवतंय लहानपणी आपल्याला सर्दी ताप यायचा तेव्हा आपण रडत आईकडे जायचो आणि तिला तक्रार सांगायचो. आई काही घरगुती औषधं द्यायची, काळा हळद वगैरे बरं वाटायचं. गरज वाटली तर डॉक्टरकडे घेऊन जायचे. काही दिवसातच आपण हसून खेळून लगायचो. आज करोनाच्या या लढाईत आपल्याला परत तेच करायचं. आपला त्रास घरच्यांना सांगायचा, मात करायची, इलाज करायचं, खेळायचंय, जिंकायचंय. यातच सगळ्यांचा भला आहे. बघा, आजार पण काही कलंक नाही. आपला कुटुंब आपला भलं चिंतो. चला तर मग परत लहान मूल होऊया. आपला दुःख आपल्या माणसांना सांगूया. आपल्याला करोनाशी लढायच्या, घबरायचं नाही. बदलून आपला व्यवहार करा कोरोनावर प्रहार. शेतकऱ्यांच्या घामाच्या शेतीला ज्ञानाची जोड देऊन त्यांना प्रगतीच्या वाटेवर नेणारा कार्यक्रम कृषी दर्शन पाहायला विसरू नका. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 वाजता. कृषी दर्शन प्रगत शेती तंत्राचं चिंतन या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 6 वाजता.
Katha Sagar. Katha Sagar is a celebration of genius. Watch Shyam Benegal and other renowned Indian directors